श्री गणेशाय नमः. आजपासून सुरू होणाऱ्या फाल्गुन मासाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आपल्या वैदिक पंचांगानुसार फाल्गुन हा वर्षातील अंतिम मास मानला जातो. त्यानंतर चैत्र मास येतो आणि त्याच्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. सर्वप्रथम आम्ही आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. माघ मासाच्या महात्म्य दर्शवणाऱ्या या सुंदर कथांना आपण दिलेले प्रेम, सहकार्य आणि आशीर्वाद याबद्दल आम्ही अत्यंत कृतज्ञ आहोत. आमची ही आध्यात्मिक व दिव्य साधना यात्रा अशीच अखंडपणे चालू राहो हीच प्रार्थना. आजपासून आम्ही फाल्गुन मासाशी संबंधित सुंदर, पवित्र आणि पौराणिक कथांची मालिका सुरू करीत आहोत. फाल्गुन मासात महाशिवरात्री सारखा महान पर्व येतो, तसेच होळी सारखा दिव्य व रंगाने नटलेला उत्सवही येतो. हा फाल्गुन मास भगवान शिव आणि भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे. या मासात ऋतू परिवर्तन घडते. हिवाळा हळूहळू कमी होतो आणि उन्हाळ्याची सुरुवात होते. चैत्र मासाच्या कृष्ण पक्षातील प्रतिपदेपासून नवीन वर्ष सुरू होते. म्हणूनच फाल्गुन मास अत्यंत पवित्र व शुद्ध मानला जातो. या फाल्गुन मासात आपली भक्ती व आध्यात्मिकता अधिक दृढ व्हावी, आपली दैनंदिन साधना नियमित व निष्ठेने पुढे जावी, यासाठी आम्ही आजपासून फाल्गुन मासाशी निगडीत सुंदर पौराणिक कथांचे श्रवण सुरू करीत आहोत. सर्वप्रथम आपण भगवान शिवांशी संबंधित या कथांचे श्रवण करणार आहोत. आजपासून दररोज सकाळी आपल्या भक्ती विश्व या चॅनलवर फाल्गुन मासाच्या कथा घेऊन आम्ही येणार आहोत. म्हणून आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की या कथांचे श्रवण सुरुवातीपासून शेवटपर्यंत नित्यनेमाने करावे. या कोणत्याही काल्पनिक कथा नसून आपल्या शास्त्रामधील, वैदिक ग्रंथामधील आणि पुराणामधील सत्य इतिहास आहे, जो आपल्याला मनुष्य जीवनाच्या परमश्रेष्ठ ध्येयाबद्दल मार्गदर्शन करतो. चला तर मग आजपासून फाल्गुन मासाची कथा सुरू करूया. यस्य अज्ञेया जगत्सृष्टा विरंची पापो हरी संहर्ता कालरुद्रो नमस्तस्मै पिनाकिने. अर्थ: ज्यांच्या आज्ञेने स्वयं ब्रह्मदेव या जगाची सृष्टी करतात आणि भगवान विष्णू तिचे पालन करतात, तसेच जे स्वतः कालरूप हे रूप धारण करून या विश्वाचा संहार करतात, त्या पिनाकधारी भगवान शंकरांना नमस्कार असो. नैमिषारण्य तीर्थ सर्व तीर्थामध्ये श्रेष्ठ आणि समस्त क्षेत्रामध्ये उत्तम मानले जाते. प्राचीन काळी त्या पवित्र स्थानी शौनक आदी तपस्वी मुनी दीर्घकाळ चालणारा एक महान यज्ञ करीत होते. त्या यज्ञात दीक्षित असलेल्या सर्व ऋषींना सर्व प्राणी मात्राबद्दल समान भाव होता. एक दिवस त्या सर्व महात्म्यांच्या दर्शनाच्या उत्कंठेने प्रेरित होऊन महातपस्वी व्यासांचे शिष्य लोमेश ऋषी तेथे पधारले. दीर्घकालीन यज्ञांचे अनुष्ठान करणाऱ्या मुनींनी लोमेश ऋषींना येताना पाहताच एकत्र उठून त्यांचे आदरपूर्वक स्वागत सत्कार केले. सर्वांच्या मनात आनंद दाटून आला. सर्वजण त्यांच्या दर्शनासाठी उत्सुक झाले. पापरहित पुण्यवान अशा त्या महर्षींनी लोमेश ऋषींना अर्घ्य व पाद्य अर्पण करून त्यांचा यथोचित सत्कार केला. आतिथ्य केल्यानंतर त्यांनी ऋषी लोमेश यांना विस्तारपूर्वक शिवधर्म सांगण्याची प्रार्थना केली. तेव्हा लोमेश ऋषींनी भगवान शिवांच्या उत्तम व सुंदर महात्म्यांचे वर्णन पुढील प्रमाणे सुरू केले. लोमेश ऋषी म्हणाले, शिवेती अक्षरद्वये ये जना जपते सदा तेषा स्वर्गश्च मोक्षश्च ज्ञानथ्या. जे लोक शिव या दोन अक्षरांच्या नामाचा जप करतात त्यांना स्वर्ग आणि मोक्ष दोन्ही प्राप्त होतात, यामध्ये कोणताही संशय नाही. 18 पुराणामध्ये परमपुरुष भगवान शिवांची महिमा गायली आहे. शिवजींच्या महात्म्याचे संपूर्ण वर्णन कोणीही करू शकत नाही. जे लोक शिव या दोन अक्षरांच्या नामाचे उच्चारण करतात त्यांना निश्चितच स्वर्ग व मोक्ष प्राप्त होतो. महादेव देवतांचे पालन करते आणि सर्वांचे शासन करणारे आहेत. ते अत्यंत उदार असून त्यांनी आपले सर्वस्व इतरांसाठी अर्पण केले आहे. म्हणूनच त्यांना सर्वस्व देणारे असे म्हटले जाते. जे सदैव कल्याण करणाऱ्या भगवान शिवांचे भजन करतात ते खरोखर धन्य आहेत. ज्यांनी जगाच्या रक्षणासाठी विष प्राशन केले, दक्ष यज्ञाचा विनाश केला, काळालाच भस्मसात केले आणि राजा श्वेत यांना संकटातून मुक्त केले, अशा भगवान महादेवांची महिमा कोण वर्णन करू शकेल. तेव्हा मुनींनी विचारले,
हे मुनिवर, भगवान शिवानी विषप्राशन कसे केले, दक्ष यज्ञाचा नाश कसा केला, कृपया त्या सर्व कथा आम्हाला सांगा. त्या ऐकण्याची आमच्या मनात तीव्र उत्कंठा आहे. तेव्हा लोमेश ऋषी म्हणाले, हे विप्रगण, ही गोष्ट प्राचीन काळातील आहे. प्रजापती दक्ष यांनी परमपिता ब्रह्मदेवांच्या आज्ञेने आपली कन्या सती हिचा विवाह श्री शंकराशी निश्चित केला होता. एकदा दक्ष प्रजापती आपल्या इच्छेप्रमाणे भ्रमण करीत नैमिषारण्यात आले. तेथे उपस्थित सर्व ऋषी मुनींनी त्यांचा मोठा आदर सत्कार केला. सर्व देवता व असुरांनीही स्तुती व नमस्कार करून दक्षाचा सन्मान केला. मात्र भगवान शंकरांनी त्यांना प्रणाम केला नाही. हे लक्षात येताच दक्षाच्या मनात तीव्र क्रोध उत्पन्न झाला. ते प्रजापती होते, आपला अपमान ते कसा सहन करू शकणार. त्यांनी तात्काळ भगवान शिवाविषयी कटू शब्दांचा वर्षाव सुरू केला. दक्ष प्रजापती म्हणाले, पहा, सर्व देवता व असुर माझ्या चरणी मस्तक झुकवतात. श्रेष्ठ ब्राह्मणही मला अत्यंत आदराने प्रणाम करतात, पण हा शंकर माझ्या समोर मस्तक का झुकवत नाही. हा भूत प्रेतांचा स्वामी असून नेहमी पिशाच्यांनी वेढलेला असतो, तरीही स्वतःला खूप महान समजतो. म्हणून आज मी याला श्राप देणार आहे. हे श्रेष्ठ ब्राह्मणांनो, माझे ऐका. आजपासून मी या रुद्राला सर्व यज्ञातून बहिष्कृत करत आहे. दक्षाचे हे कठोर शब्द ऐकून नंदी अत्यंत क्रोधित झाले. ते म्हणाले, अरे दुष्ट दक्षा, ज्याच्या नामस्मरणाने यज्ञ, दान, तप आणि असंख्य तीर्थे पवित्र होतात, त्या भगवान शिवांना तू श्राप दिलास. ज्या यज्ञात शंकराचा भाग नाही तो यज्ञ व्यर्थच आहे. ज्यांनी संपूर्ण विश्वाचे पालन केले त्याच महात्मा शिवांना तू श्राप दिलास. नंदीचे हे शब्द ऐकून भगवान शिव म्हणाले, हे महामते नंदी, ब्राह्मणाप्रती कधीही क्रोध करू नये. मीच यज्ञ आहे, मीच यजमान आहे, मीच आचार्य आहे आणि यज्ञांचे सर्व अंगही मीच आहे. म्हणून मला कोणताही श्राप यज्ञापासून दूर करू शकत नाही. मी सर्वव्यापी असल्यामुळे कोणत्याही मर्यादेत अडकलेला नाही. त्यामुळे मी यज्ञाच्या आतही आहे आणि बाहेरही आहे. भगवान शंकराच्या या उपदेशाने नंदी यांनी विवेकाचा आश्रय घेतला. शिव सत्संगामुळे ते परम आनंदात मग्न झाले. दुसरीकडे मुनींनी वेढलेले दक्ष अत्यंत क्रोधावस्थेत आपल्या स्थानी निघून गेले. भगवान शिवानी प्रणाम न केल्याची गोष्ट ते विसरू शकले नाहीत. वारंवार त्याचे स्मरण करून ते क्रोधाने जळत राहिले. त्यांनी शिवावरील श्रद्धा सोडली आणि शिवभक्तांची निंदा करू लागले. यानंतर दक्ष प्रजापतींनी एक अत्यंत भयंकर दुष्कृत्य केले, ज्याचे फारच गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागले. ते नेमके काय होते ही कथा आपण फाल्गुन मास कथा मालिकेच्या पुढील भागात म्हणजे उद्या सकाळी आपल्या भक्तिविश्व या चॅनलवर ऐकणार आहोत. आजपासून सुरू होणाऱ्या या फाल्गुन मास कथेचे व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून येणाऱ्या महाशिवरात्रीच्या पर्वाच्या निमित्ताने ते भगवान शिवाच्या भक्तीसाठी मानसिकरित्या तयार होतील आणि या कथांचे श्रवण करून व्रताचे पालन करण्यास समर्थ होतील. आपण प्रथमच या चॅनलवर आले असाल तर आपल्या भक्तिविश्व या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हर हर महादेव.